संपदा मला कधीच माफ करणार नाही। आई डॅड असं का वागतात ग? त्यांना कधीच कोणाच्या मनाचा विचार करावासा वाटत नाही का? मनात येईल ते बोलत सुटतात। मंदार, शांत हो। असे रडून हातपाय गाळून काही साध्य होणार आहे का? हे बघ, आपण संपदाशी बोलू एकदा व्यवस्थित। हां, तुला वाटतं ती आपलं बोलणं ऐकून घेईल? नाही आई, ती मला कधी माफ करणार नाही। आणखी एक गोष्ट सांगतो आई, जर संपदाने माझ्याशी संबंध तोडले तर मी हे घर आणि शहर कायमचं सोडून जाईल। मंदार, अरे असं वेड लागल्यासारखं काय बोलतोस तू? हे मी तुला या आधी पण सांगितलं, संपदाचं पण तुझ्यावर प्रेम आहे ना, मग ती कशी दूर राहू शकेल तुझ्याशिवाय? अरे तिला पण तितकंच दुःख नाही का होणार? अगं तू जसं समजतेस ना तसं काही नाही आई। मी संपदाच्या आयुष्यात असलो काय आणि नसलो काय तिला फारसा फरक पडणार नाहीये। अगं तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारी बरीच माणसं आहेत, तिच्या घरचे, तिच्या मैत्रिणी। एकटा काय तो मी पडणार आहे, कारण माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही। मंदार, अरे असं काय बोलतोस? हे बघ, काहीही झालं तरी तुझे बाबा आहेत ते। अरे ते आता जरी तुझ्यावर रागवले असले ना तरी त्यांचं आई प्लीज प्लीज बस, या विषयावर आपण न बोललेलंच बरं। खरंच हो, किती स्वप्न बघितली होती आपण शेखरच्या लग्नाबद्दल। वाटलं होतं तुम्ही असाल मुलाच्या लग्नात, दोघेही मिळून नवऱ्या मुलाचे आई वडील म्हणून लग्नात दिमाखाने वावरलं असतो। लग्नात मुलाचे वडील म्हणून तुम्हाला मिळालेला मान पाहून तुमच्या सगळ्या कष्टांचं सार्थक झालं असतं। आई अंबाबाई, काय आहे तुझ्या मनात? कधी संपणार आहे माझी सत्व परीक्षा? मी आता शेखरचं लग्न पुन्हा वैदिक पद्धतीने लावून देणार आहे। शेखरला आशीर्वाद द्यायला तुम्ही आलात तर त्याला किती बरं वाटेल। साहेब, असं जर असेल ना तर निशाताईंना आपल्यात काय बोलणं झालंय हे सांगणारा कोण असावा? मला तर वाटतं हे काम निशाताईच्या मैत्रिणींपैकीच कोणीतरी केलेलं असावं। पण जे झालं ते फारच विचित्र झालं। आता तर आपण काही करू शकत नाहीत, कारण ते कायद्याने आता पती-पत्नी आहेत। तिथंच तर घोडं पेंड खातंय उत्तमराव, तिथंच घोडं पेंड खातंय हो। आम्ही आमदार नसतो ना, आम्ही पडलो जनतेचे सेवक। हात बांधलेत आमचे। कुठं जरा खटका उडाला की मीडियावाले टपून बसलेत आमची बर्बादी बघायला। विरोधी पक्ष आहेच, पोलीस सापडेल त्यांना। सापडेल काय? खेचायला बसलेत टपून। आमदार नसतो ना उत्तमराव तर ह्या शेखरला असा मारला असताना कोणाला खबरही लागली नसती। पण आता असं काही करावं लागेल की सापही मरेल आणि काठीही शाबूत। वा, छान। आता जरा मी बोलू का? नको, तुम्ही गप्प राहिलात तर जास्त बरं होईल। आजपर्यंत तेच करत आले, मग आताही तेच करा। तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत आले, पण नाही, आता नाही। इथे निशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे। मी तिची आई आहे,
शेखरच्या आणि निशाच्या लग्नाला माझा कधीच विरोध नव्हता, पण म्हणून तिने पळून जाऊन लग्न करावं असं माझ्या मनातही आलं नाही. खरं सांगू, मला आता वाटतंय तिने जे काही केलं ना ते योग्य केलंय. तोंड सांभाळून बोला. खरं बोलले तर तुम्हाला कदाचित राग येईल, पण शेखरला भेटतो सांगून निशाशी गोड गोड बोलून तिला फसवण्याचा जो काही कट होता ना तुमचा, तो तिला समजला आणि म्हणून ती पळून गेली. खरं आहे ना? हा, खरं आहे. बरं, पुढे. आणि मीही तुम्हाला एक गोष्ट सांगते, शेखरच्या जीवाचं बरं वाईट करण्याचं तुमच्या मनात जरी आलं ना, तरी मी ते नाही होऊ देणार. लई बोललात. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असताना. तर त्याची जीभ छाटली असती. असंच ना? लग्न झाल्यापासून तेच तर बघत आले मी. हे बघा, झालं गेलं विसरून जा. मुलीला आणि जावयाला जवळ करा. ती तुमची मुलगी असेल, माझी कोणी नाही. माझ्यासाठी ती संपलेली आहे आणि ह्याच्या पुढे ती तुमच्यासाठी सुद्धा संपलेली आहे, हे लक्षात ठेवा. ह्याच्या पुढे जर तिच्याशी काही संबंध ठेवला ना, माझ्याशी गाठ आहे. उत्तमराव, आत्ताच्या आत्ता ह्या फ्लॅटला टाळं लावा. किल्ली आमच्याकडे द्या. आमच्या परवानगी शिवाय ह्या घरात कुणीही प्रवेश करता कामा नये. ये उमेश, तूही खाऊन घे. अहो, थोडंसं जेवून घ्या. अहो, खाऊन घ्या ना थोडंसं. घ्या, ऐका माझं, घ्या. घे उमेश. हे बघा, मी आता तुम्हाला फार दिवस इथे राहू देणार नाहीये. आपल्या जवळच मी तुमची राहायची सोय केली आहे. म्हणजे तुम्ही यांना इथून घेऊन जाणार? अरे, ते आमच्या जवळ राहिले की सतत माझ्या डोळ्यासमोर राहतील. त्यामुळे त्यांच्यावर माझं लक्ष राहील. आणि बरं का उमेश, मी फक्त त्यांना घेऊन जाणार नाहीये, तर तुला सुद्धा त्यांच्याबरोबर यायचंय. काय झालं उमेश? गप्प का झालास? नाही. सांग बघू. अरे, आईला सांगायला संकोच कसला? अहो, मी कसं येऊ तुमच्यासोबत राहायला? किती झालं तरी मी परका आहे. मी इथेच ठीक आहे. उमेश, तू आम्हाला आईबाबांच्या जागी मानतोस ना? अरे, मग कुठल्या आई वडिलांना आपला मुलगा त्यांच्यापासून लांब राहिलेला आवडेल? सांग ना. त्यामुळे तुला त्यांच्यासोबत यावंच लागेल, ही माझी आज्ञा समज. उमेश, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. बोला ना. शेखरचं लग्न आहे उद्या. काय? उद्या? हो, त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलंय, पण मी त्यांचं रीतसर लग्न लावून द्यायचं ठरवलंय. घरातलं पहिलंच लग्न, आणि ते उत्साहात नाही झालं तर कसं चालेल? उमेश, माझी खूप इच्छा आहे रे. याने आणि मी मिळून शेखरला आणि त्याच्या बायकोला आशीर्वाद द्यावे. शेखरलाही खूप बरं वाटेल. त्यामुळे उमेश, त्यांना घेऊन यायची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. अहो, तुम्हाला घेऊन येईन असं मी शेखरला कबूल केलंय.
खरं तर तोच तुम्हाला न्यायला येणार होता, पण मी त्याला नको म्हटलं. शेखरला आशीर्वाद द्यायला येणार ना तुम्ही? तुला ऐकायचं मला एकतर राग काय येतो? जाणून घ्यायचंय? अरे हा कसला आला युद्ध कैदी? हा एक खुनी आहे, एका खुनाची शिक्षा भोगणारा एक कैदी आहे. मला घरातून बाहेर काढू नको शेखर. नाही नाही माझी पिशवी, माझी पिशवी, बाबा काय झालं? माझी पिशवी. बाबा अहो शांत व्हा, काय झालं? हा काय झालं तुम्हाला? खरं तर तुमच्या घरगुती गोष्टींमध्ये मी काही बोलणं योग्य नाही, पण मला मनापासून असं वाटतं की तुम्ही बाबांना लग्नाला नेण्याचा आग्रह धरू नये. काय या अशा अवस्थेत त्यांनी लग्नाला येणं खूप धोक्याचं आहे. समजा ते तिथे आले आणि पुन्हा काही कारणाने असे वागले तर? ते शांत राहतीलही कदाचित, पण लग्न आहे म्हणजे तिथे अनेक लोक येणार, ते हजार प्रश्न विचारणार. त्यांचे बाबा शांत काय आहेत, काही बोलत का नाहीत? लोकांना काय नको ते प्रश्न विचारायची हौसच असते, पण तुम्ही त्यांना काय उत्तर देणार? त्यामुळे माझ्या मते लग्न होईपर्यंत तरी त्यांना इथेच असू दे. शेवटी माझी इच्छा अपूर्णच राहणार वाटतं. शेखरचं लग्न आम्ही दोघांनी एकत्र पाहणं माझ्या नशिबी नाहीये. मला थोडी भाजी वाढ. अपर्णा, तुझं लक्ष कुठे आहे? अगं तुझा नवरा कामावरनं आलाय, कळत नाही का तुला? काय हवंय का तुम्हाला? भाजी आण इकडं, येतो मी. बस. आणि तुझं त्याच्याकडे लक्ष काय? त्याला काय हवं नको ते बघेल तो. आणि त्याचं असं काय? हं? दिवसभर गावभर हुंडारला असेल आणि आता गुरासारखा चरायला झाला असेल. दुसरं काम तरी काय दिवसभर? आम्ही यांचे मूड सांभाळा. यांना वाईट वाटेल असं काही बोलायचं नाही, आणि यांनी आम्हाला वाईट वाटेल असं बोलायचं आणि वागायला सुद्धा हे मोकळे. आम्ही यांच्यावर प्रेम करायचं आणि यांनी आपलं स्वतःचं प्रेम नको तिथं दाखवत फिरत सुटायचं. पाहिलंच ना कसा राग नाकावर टिचून फिरतोय ते. मला माझा नवरा परत मिळाला असं वाटत होतं, पण तो माझा गैरसमज होता. शेखरच्या लग्नात हे असतील असं वाटत होतं, पण आता ते माझं स्वप्नच राहणार आहे. तुम्ही असं नका बोलू, नाहीतर मला सतत असं वाटत राहील की माझ्यामुळे ते येऊ शकत नाहीये. त्यांना लग्नाला घेऊन येणं ही जबाबदारी मी पूर्णपणे तुझ्यावर सोडली उमेश. एक गोष्ट मात्र नक्की, लग्न मंडपातली शेवटची व्यक्ती जाईपर्यंत मी यांची वाट पाहणार आहे. आणि ते आले नाहीत तर शेखरचं लग्न झाल्याबरोबर ते घर सोडून मी या घरात राहायला कायमची येणार.
तुम्ही असं का वागताय बाबा? वा, मज्जा आली ना? मी खूप दिवसांनी एवढा एन्जॉय केलाय. खरंच यार. हे पण तुम्ही सगळे होता ना म्हणून मज्जा आली. आम्ही सगळे होतो म्हणून की ते सोडूयात. मला सांग, आई कुठे? अरे ती बाहेर गेली आहे. ती म्हणाली होती ना काहीतरी महत्वाचं काम आहे तिला म्हणून. एवढ्या रात्री? असं काय अर्जंट काम? अजून कशी काय परत नाही आली? तुमची काही हरकत नसेल तर मला संपदाशी थोडं बोलायचंय. समीर, बस. संपदा, मी तुझी बाहेर वाट बघतोय. जा. बोल, काय बोलायचं होतं तुला? संपदा, तू माझ्यापासून दूर गेल्यापासून मला काहीच सुचत नाहीये. मला भूक लागत नाहीये, रात्री झोप लागत नाहीये. मी कसा जगतोय माझं मलाच माहितीये. पण काही केल्या तुझा विचार माझ्या डोक्यातून जात नाहीये संपदा. नाही संपदा, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. हे सगळं तू मला का सांगतोयस? या सगळ्या गोष्टींचा काही एक उपयोग नाहीये. आता काही झालं तरी तू मला विसरून जाणंच योग्य आहे. संपदा, अगं तू असं बोलूच कसं शकतेस? ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण विसरू शकतो? तुला त्रास होत नाही या सगळ्याचा? नाही, नाही होत मला या सगळ्याचा त्रास. माझ्या डोळ्यात बघून बोल संपदा. तुला या सगळ्याचा त्रास होत नाहीये? तू आपलं प्रेम विसरू शकतेस का? गप्प का? आता बोल ना. तू माझ्याशिवाय जगू शकतेस का? हे बघ मंदार, आपण एक होऊ शकत नाही हे तुला सुद्धा माहितीये. तुझ्या बाबांना ते पटतच नाहीये. आणि तुझ्या बाबांनी माझ्या आईचा जो अपमान केला ना, तो मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे तू तुझ्या जीवाला का त्रास करून घेतोयस? मला मान्य आहे, मला मान्य आहे की आपण काही काळ खूप छान घालवला. पण आता ते विसरायला हवं. तुझी मैत्री, तुझं प्रेम, हे सारं काही स्वप्न होतं असंच मी मानते. संपदा, काय बोलतेस तू हे? मंदार, प्लीज आपण हा विषय इथेच संपवूया. आणि यापुढे मला भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस. प्लीज प्लीज.